नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या चॅनलवर जॉब विथ भूषण. तुमच्यासाठी एक चांगली जॉब ऑफर घेऊन आलो मित्रांनो. ही जी भरती निघालेली आहे साऊथ ईस्टर्न कोलफील्ड्स लिमिटेडकडून तर भरती निघाली 2026 ची. ACCL कडून अपेंटिसशिप भरती असणारी 2026 ची. यामध्ये तुमची अपेंटिसशिप असणार आहे. फ्रेशर अपेंटिससाठी तर वॅकेन्सी असणार आहे ऑफिस असिस्टंटमध्ये, जनरल ड्युटीमध्ये, असिस्टंटमध्ये, असिस्टंट माइन्स सर्व्हियरमध्ये आणि सिक्युरिटी गार्डमध्ये वॅकेन्सी आहे. 100 पदांसाठी ही भरती जाहीर झालेली आहे. त्यासाठी शैक्षणिक पात्रता असणार आहे. 10वी पासवाल्यांसाठी सुवर्ण संधी आहे. संपूर्ण माहिती तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये देणार आहे. तुमचं जॉब लोकेशन आहे मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये. कोणत्याही प्रकारची फी नसणार आहे. संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये देईल. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा. आपल्या इंस्टाग्राम आयडी, टेलिग्राम चॅनल, व्हॉट्सअप ग्रुप, फेसबुक ग्रुपला पण फॉलो करून ठेवा. चला तर मग सुरू करूया व्हिडिओला. आता ही जी भरती निघालेली मित्रांनो साऊथ ईस्टर्न कोलफील्ड्स लिमिटेड कडून इथं भरती जाहीर झालेली आहे. ACCL कडून अपेंटिसशिप भरती 17 मार्च 2026 ला याची नोटिफिकेशन आलेली आहे. नोटिफिकेशन जी दिलेली आहे यांनी, नोटिफिकेशन इन्व्हाइट फॉर द अपेंटिसशिप 1 इयर अपेंटिसशिप ट्रेनिंग असणार आहे. फायनान्शियल इयर 2026-27 साठी फ्रेशर अपेंटिसशिप्स करता येतं पॉझिटिव्ह आहे. ऑप्शनल ट्रेड आहे याच्यामध्ये 1961च्या ऍक्ट नुसार. आता ऍप्लिकेशन इन्व्हाइट ऑनलाईन मोड आपल्याला फॉर्म भरायचे आहे. ऍप्लिकेशन पोर्टल दिलेलं आहे. 10 पास अँड 11 पास म्हणजे 10वी 11वी पास कॅन्डिडेटसाठी, फ्रेशरसाठी ऑप्शनल याच्यामध्ये ट्रेड दिलेलं आहे नॅशनल अपेंटिसशिप प्रमोशन्स कडून. ओके, प्रमोशन स्ट्रीम कडून 1 इयर अपेंटिसशिप ट्रेनिंगसाठी तुम्हाला साऊथ ईस्टर्न कोल फ्लाइट्स लिमिटेड कडून इथं वॅकेन्सी आहे. ACCL कडून विलासपूर फॉर द ट्रायल एंगेजमेंट असणार आहे. डिफरंट आपल्याला ऑफिस दिलेलं आहे इस्टॅब्लिशमेंट आणि युनिटनुसार, एरियानुसार आणि कंपनी हेडक्वार्टर्समध्ये किंवा स्टेटमध्ये छत्तीसगड किंवा मध्य प्रदेशमध्ये आपल्याला पॉझिटिव्ह आहे. याच्यामध्ये फ्रेशर अपेंटिसशिप्स करतो ऑप्शनल ट्रेड आहे. याच्यामध्ये सिरियल नंबर ट्रेड दिलेला आहे, ग्रेड दिलेला आहे, NOC अँड कोड दिलेला आहे. टोटल ऑफ वॅकन्सी कॅटेगरीनुसार जनरल कॅटेगरीसाठी पोस्ट दिलेली आहे. OBC साठी 19% पोस्ट आहे. SC कॅटेगरीला 17, ST कॅटेगरीला 14%. आता ऑफिस सिस्टममध्ये बघायला गेलं तर आपल्याला याच्यामध्ये दिलेला आहे कोड. ओके, ऑफिस असिस्टंटचा याच्यामध्ये टोटल ऑफ 25 वॅकन्सी आहे कॅटेगरीनुसार. जनरल ड्युटीमध्ये असिस्टंटमध्ये असणार आहे 20 वॅकन्सी कॅटेगरीनुसार. असिस्टंट माइन सुपरवायझरमध्ये 25 वॅकन्सी असणार कॅटेगरीनुसार आणि सिक्युरिटी गार्डमध्ये 30 वॅकन्सी असणार कॅटेगरीनुसार. अशी पद्धतीची आपल्याला जॉब रिक्वायरमेंट आलेली आहे. रजिस्ट्रेशन प्रोसेस यामध्ये देण्यात आलेली आहे. चेक द ऑफिशियल अपेंटिसशिप वेबसाईटवरून आपल्याला अप्लाय करायचं आहे. apprenticeshindia.gov.in या वेबसाईटवरून आपल्याला लॉग इन रजिस्ट्रेशन करून अप्लाय करून घ्यायचं आहे. रजिस्ट्रेशन कॅन्डिडेटसाठी इंटरव्ह्यू मोबाईल नंबर अँड इंटरव्ह्यू व्हॅलिड मेल ॲड्रेस अँड चेक अँड रजिस्ट्रेशन फॉर ॲक्शन्स आपल्याला लिंक द्यायचे आहे आणि अप्लाय करून घ्यायचे. जे ऑफिशियल वेबसाईट लिंक आणि अपेंटिसशिपची लिंक दोघं ठिकाणी आपल्याला अप्लाय करायला लागतं. मोबाईल नंबर आणि ईमेल ॲड्रेस टाकून. ओके, दोघांच्या लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देईल. ॲप्लिकेशनची प्रोसेस आहे आपल्याला ऑनलाईन पद्धतीने एस्टॅब्लिशमेंट नंबर वगैरे मिळाल्यानंतर अपेंटिसशिपचा तुम्ही आपल्याला यांच्या ACCLच्या ऑफिशियल वेबसाईटवरून आपल्याला अप्लाय करावं लागेल. NETSवरून अप्लाय झाल्यानंतर, सॉरी NETS नाही, apprenticeships.gov.in अप्लाय झाल्यानंतर. ओके, त्याच्यानंतर आपल्याला त्या सबमिट बटनवर क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर पोर्टलवर सर्टिफिकेशन, आधार नंबर आणि सर्टिफिकेशन नंबर, आधार नंबर टाकून अप्लाय करून घ्या. ACCLची ऑफिशियल वेबसाईट लिंक दिलेली आहे, त्यामार्फत पण आपल्याला अप्लाय करायचं आहे. 17/3/2026 पासून आपले फॉर्म चालू झालेले आहे. तर 31/3/2026 पर्यंत अप्लाय करू शकता, मिडनाईट पर्यंत. ओके, इलिजिबिलिटी क्रायटेरिया दिलेला आहे याच्यात 10वी 11वी पासवाल्यांसाठी. ट्रेडनुसार इथं फ्रेशर करता वॅकेन्सी आहे. सुवर्ण संधी आपल्यासाठी आहे फ्रेशर्सला. ओके, 18 वर्ष आपलं वय कंप्लीट असेल तर आपण अप्लाय करून घ्यायचं आहे. सिलेक्शन प्रोसेस दिलेली आहे, जी की आपल्याला 10वी 11वी मध्ये जेवढे मार्क असेल त्यानुसारच आपल्याला टक्केवारीनुसार 10वी 11वीची जे पर्सेंटेज आहे त्या पर्सेंटेजनुसार आपल्याला सिलेक्शन केलं जाणार आहे. ओके, तर पर्सेंटेज आपल्याला जेवढे जास्त तेवढे सिलेक्शन चान्स आपलं जास्त असणार आहे. ओके, ACCLची ऑफिशियल वेबसाईटवर आपल्याला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन्स वगैरे जे आहे अपलोड करायचे आहे. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन टायमाला सगळे डॉक्युमेंट आपले घेऊन जायची, झेरॉक्स कॉपी सोबत न्यायची आहे. त्याच्यानंतर आता पुढे गेल्यानंतर आपण मित्रांनो डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आपल्याला इन्शुअर आपल्याला सगळे डॉक्युमेंट लागणार. 10वी 11वी किंवा 12वी आपण जे पण झालेलं सगळे मार्कशीट्स वगैरे, डिग्री सर्टिफिकेशन्स. ओके, त्याच्यानंतर आपल्याला आधार कार्ड, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन, कास्ट सर्टिफिकेशन आणि स्टॅम्प पेपर घेऊन जायचा आहे 10 रुपयाचा. ओके, असं सांगण्यात आलेलं आहे. ओके, तर आपल्याला गव्हर्नमेंटकडून मेडिकल सर्टिफिकेशन लागणार आहे, मेडिकल फिटनेस सर्टिफिकेशन लागणार आहे. ओके, त्यानंतर मेडिकल फिटनेस झाल्यानंतरच आपलं फायनल सिलेक्शन घेतलं जाणार आहे. कॅन्डिडेटसाठीचा ओरिजिनल डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन घेऊन जायचे. आपल्या फॉर्मॅट कॅटेगरीचे सर्टिफिकेशन वगैरे असेल ते सगळे डॉक्युमेंट घेऊन जायचे आहे.
आणि सिलेक्टेड कॅन्डिडेटसाठी ट्रेनिंगसाठी आपल्याला अपेंटिसशिप असणार आहे. याच्यामध्ये 8,200 रुपये पर मंथ आपल्याला स्टायपंड आहे. गव्हर्नमेंटकडून आपल्याला अर्धे 4,500 रुपये भेटत असतात आणि बाकीची कंपनी आपल्याला कॉस्ट देत असते. ओके, अशा पद्धतीने सांगण्यात आलेलं आहे. आता याच्या नोट्स दिलेल्या आहे. ह्याच्यामध्ये आपल्याला आफ्टर कम्प्लिकेशन 1 इयर अपेंटिसशिप ट्रेनिंग असणार आहे. याच्यामध्ये आपल्याला ॲक्सेट ऑनलाईन पद्धतीने अप्लाय करायचं आहे साऊथ ईस्टर्न कोलफील्ड लिमिटेडमध्ये. ओके, आता याच्यामध्ये TA DA आपल्याला जे असेल व्हेरिफिकेशन दिलेलं आहे. त्यानंतर मेडिकल दिलेलं आहे. ट्रॅव्हलिंग आपल्याला जी असणारी फॅसिलिटीज दिली जाणार आहे. ओके, तर आपल्याला अपेंटिसशिप ॲक्टनुसार अप्लाय करा. आता अप्लाय करण्यासाठी आपल्याला सगळ्यात पहिले अपेंटिसशिपच्या वेबसाईटवरून अप्लाय करायचे आहे. त्यानंतर यांच्या ACCLच्या वेबसाईटवरून अप्लाय करायचे आहे. तुम्हाला कोणतीही क्युरी असेल तर या मोबाईल नंबरवर तुम्ही कॉल करू शकता 10 ते 1च्या दरम्यान. ओके, नाहीतर तुम्ही या टोल फ्री नंबरला पण कॉल करू शकतात. मेल ॲड्रेसवर मेल पण करू शकतात. ओके, त्याची नोटिफिकेशन आलेली आहे. आता एक चेकलिस्ट डॉक्युमेंट देण्यात आलेले, मेडिकल सर्टिफिकेशन्स, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन, त्याच्यानंतर मेडिकल फॉर्म आणि ॲफिडेविट फॉर्मॅट. ओके, तर आपण आता पुढे जाऊया. आता सगळे डॉक्युमेंट बघूया कॉपीज वगैरे बद्दल. ओके, तर आता खाली जाऊया. हिंदीमध्ये पण नोटिफिकेशन आहे. याच्यामध्ये जर बघायला गेलं तर आपण खाली जाऊया आपण स्टेप बाय स्टेप. आता मेडिकल एक्झामिनेशनचं फॉर्मॅट देण्यात आलेलं आहे. या फॉर्मॅटमध्ये आपलं नाव वगैरे टाकायचं आहे. सगळी माहिती स्टेप बाय स्टेप बरा आपला सिग्नेचर वगैरे करून घ्यायची. आपली डेट ऑफ नेम आपलं टाकून द्यायचे ब्लॉक लेटरमध्ये. रिपोर्ट ऑफ एक्झामिनिंग अथॉरिटीसाठी लागणारे डॉक्युमेंट्स असणार आहे. याचा फॉर्मॅट सर्टिफिकेशन आपल्याला देण्यात आलेलं आहे. त्याच्यानंतर जर बघायला गेलं तर आपल्याला खाली मेडिकल स्टँडर्ड्स फिटनेसचा एम्प्लॉयसाठी माईनसाठी फॉर्मॅट दिलेला आहे. अशा पद्धतीने असणार आहे. आणि मेडिकल एक्झामिनेशन्स फॉर्मॅट सर्टिफिकेशन देण्यात आलेलं नाव वगैरे टाकून आपलं वेट लागणार 137 किलो, हाईट आपली 137 सेंटीमीटर, 25.4 किलोग्रॅम आपलं वेट पाहिजे आहे. विजन वगैरे, स्किन क्वालिटी, टॅटू वगैरे काढलेलं असेल अशी माहिती याच्यात दिलेली आहे. ती माहिती भरून घ्यायची. नाव टाकायचं, आपलं सिग्नेचर करून घ्यायची आहे. चेकलिस्टमध्ये डॉक्युमेंट देण्यात आलेलं आहे. चेकलिस्ट डॉक्युमेंट्स, कॅन्डिडेटचं नाव टाकायचं, फादर नेम टाकायचं, डेट ऑफ बर्थ, कास्ट सर्टिफिकेशन, अपेंडिशिप ट्रेड, ऑफिस ऑपरेशन एक्झिक्युटिव्हचं. ओके, सर्टिफिकेशन, चेकलिस्ट डॉक्युमेंट, ओरिजिनल आपल्याला सेल्फ अटेस्टेड फोटोग्राफी लागणार आहे. 10वी 11वीची मार्कशीट अँड सर्टिफिकेशन, एनी अदर सर्टिफिकेशन अँड डिप्लोमा आणि कास्ट सर्टिफिकेशन. ओके, OBCचं आणि SC/STचं ॲफिडेविट, जे मेडिकल एक्झामिनेशन सर्टिफिकेशन, आधार कार्ड लिंक, बँक अकाउंट आणि त्याच्यानंतर डोनेशियल सर्टिफिकेशन छत्तीसगड आणि मध्य प्रदेशचं लागणार आहे. अदर आपल्याला इथे सबमिटेड डॉक्युमेंट, प्रिंट आउट फॉर अपेंटिसशिपची प्रोफाईलचे प्रिंट आणि इथं प्रिंट आउट फॉर ऑफिशियल सिलेक्टेड लिस्ट अँड नेम ऑन कॅन्डिडेटची. ओके, अशा पद्धतीने हे दिलेली आहे माहिती. अशा पद्धतीचा हा अपडेट आलेली होती आपल्यासाठी. 31 मार्च 2026 पर्यंत आपल्याला अप्लाय करायचं आहे. प्रेशर करता सुवर्ण संधी आहे 10वी आणि 11वी पास 12वी पासवाल्यांसाठी. लवकरात लवकर अप्लाय करायचं. PDF फाईल जर पाहिजे असेल तर मी टेलिग्राम चॅनल व्हॉट्सअप ग्रुपला शेअर करून देतो. टेलिग्राम चॅनल व्हॉट्सअपची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. आणि अप्लाय करण्याची लिंक जी आहे apprenticeshipindia.gov.in आणि ACCLची ऑफिशियल वेबसाईट लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देईल. आणि तुम्हाला ह्या व्हिडिओ रिलेटेड काही डाऊट असेल तर मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट्स करा किंवा फेसबुकला मेसेज करा. त्याची लिंक पण तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन देईल मित्रांनो. ओके, तर व्हिडिओ आवडला तर लाईक करा, जास्त मित्रांना शेअर करा, चॅनलला पहिल्यांदा सबस्क्राईब करा, बेल आयकनला प्रेस करा. डेली तुमच्यासाठी नवीन जॉब ऑपॉर्च्युनिटीसाठी आपण भेटूया आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद मित्रांनो. थँक्यू.